संघाबरोबर मॅच खेळ विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ उसाटणे. चला दीपेशला देखील आपण पाहू शकता. दीपेश भोईर प्रचंड मेहनत राहिली आहे संपूर्णपणे. वैदई हर्षिका इलेवन वाकलन संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली. वाकलन ट्रॉफी 2025चे दमदार आयोजन पाहतो. स्पर्धेचा पहिला दिवस उद्या, दुसरा दिवस उद्या. खूप चांगले संघ बघायला मिळतील उद्याच्या दिवसात. प्रेक्षकांनी देखील यायला विसरू नका. आज आपण तर चतुर्थी, गणेश चतुर्थी, त्यामुळे गणपतीचं मंदिर देखील बाळेगावचं जागृत देवस्थान. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला स्ट्रायकेला दर्शन, नॉन स्ट्रायकला आकाश. ही जोडी मैदान आपण पाहू शकता. पंचांचा रेड सिग्नल येतो यावेळेला. कैलास ओ पहिला चेंडू स्क्वेअर लेगला पाठवला आडव्या बॅटने. चेंडू चाललाय वन बाउंस स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. चला जवाब देखना फटका. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार. सलग 2 चेंडू 2 चौकार. झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 2 स्वीपचे लाजवाब फटका दर्शनच्या माध्यमातून बघायला मिळाले. कैलास ओ चांगला चेंडू. हा चेंडू चांगला होता. यावेळेला खोलवर टपलेला टप्प्याचा चेंडू खोलात टाकला होता. एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 झाल्यात. सहजतेने 2 झाले. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता. यावेळेला 10 धावा. 10 धावा धावफलकाती लागले. बीसीसी आपण तर उसाटणे संघ इथून जिंकण्याचा गौरव फाटबॅक करेल. हो पुणेचा स्वीप केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे त्यांना फक्त बीट केलंय. तिसरा चौकार येतो यावेळेला. खूप चांगली बॅटिंग दर्शनच्या माध्यमातून बघायला मिळते. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकाती 12 धावा. 14 झाल्यात धावफलकावरती धावा. बॅटिंग केली जाते कारण याच संघाने आपण तर श्री गणेश धानसर संघाने 80 धावा देखील कुठल्या होत्या. चौदा धावा. कैलास सुदर्शन ओ यष्ट्या उद्ध्वस्त वारंवार तेच करत होते आणि कदाचित कैलास देखील तेच सांगते. हा चेंडू मला आधीपासून टाकायचा प्रयत्न करतो पण तो पडत नव्हता आणि आता पडला आणि यष्ट्या उद्ध्वस्त. बॅटर बाद. जवळ बसल्यात पण लक्ष क्रिकेटकडे लक्ष मैदानाकडे शर्तींच्या. असू दे नाही असू दे असू दे. नाही लहान वयात चांगली प्रगती आहे. उज्ज्वल भविष्य जयेंद्र दादा. नंतर आता काहीच बोलायचं ना लाईव्ह म्हणून हरकत नाहीये. ज्याला पसंत पडेल तसा करा पण समाज टिकला पाहिजे असं काहीतरी करा. कैलास हो चांगला चेंडू यावेळेला. सुरेखा पण तर क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. खूप चांगला झेल देखील पकडला गेलाय. बॅटर बाद होतो इथे. बॅटर बाद आहे का. ड्राईव्ह तर केलं होतं यावेळेला. ब्लॅक टी शर्ट जरा ब्रिज वरती ती गाडी आहे. कोणती गाडी आहे दीपू.
बॅटर बाद आहे. ड्राईव्ह झालाच होता. चेक करा, बघा जरा लवकर. रजत बघा जरा. दीपू बघा जरा. टप्पा गेलाय की डायरेक्ट चेंडू गेलाय. येस, आपण बघितलं तर ग्राउंडिंग अंपायरने डिसिजन दिले, आउट आहे. बॅटर बाद आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल पकडलाय. बॅटर बाद. येस, गुड डिसिजन. दोन्ही पंचांना मी धन्यवाद देईल, खास करून एजी असतील, संदीप असतील. खूप चांगली कामगिरी राहिली एस पी पॅनलच्या माध्यमातून. खूप चांगलं काम केलं जातं आहे. गडी बाद झाला इथे. आपण पाहिले तर दुसरा धावसंख्यात आपण पाहू शकता यावेळेला स्थिर आहे. 14 धावा आहे पहिल्या षटकाच्या आपण इथं समाप्तीनंतर. कैलास पुजीन चांगले षटक हाताळले. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. आकाश बाद झाला, दर्शन बाद झाला आणि सूरज बाद झालाय. पाहिजे आता नवीन बॅटर कोण आलाय. प्रणित आलाय. प्रणितला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर. पारस 4G. पारस 4G. क्या बात. कैलास 4G सुपुत्र. क्या बात आहे. पिता पुत्र एकाच मैदानावर. पण मुलापेक्षा बाबाचा फिटनेस चांगला दिसतो अजून. क्या बात आहे. बाबाने गोलंदाजी केली, आता मुलगा आलाय. पारस 4G. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता वेळेला प्रणित. आकाशला आपण पाहू शकता प्रणित नोस टाकलाय. हो, चांगला चेंडू यावेळेला. यॉकलाईनचा चेंडू खोदून काढलाय. कैलास आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय का पाहिजे. गुड थ्रो. काय फेकी बघा ना, ऑन द स्टंप फेकी. संख्या 16. सूरज बाद झाले. आकाश आहेत. प्रणित आणि आकाशी जोडी. पारस पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओरकडे मारा करतोय स्ट्रायकरला आकाश. हा चेंडू बनवला. इम्प्रूव्ह स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला चेंडू फेकला होता. बॅटर बाद होतो यावेळेला. चांगले समालोचक. नवीन बॅटर येतोय, तुषार येतोय. चोरगे, तुषार तो चोरगे आलाय. पारसला विकेट मिळाला. चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे पारसच्या माध्यमातून. काहीतरी कान मंत्र दिला. जागृत बघा, प्रचंड मेहनत. उद्या देखील तुम्ही क्रिकेट पाहायला विसरू नका ह्याच मैदानावर. वाकलन ट्रॉफी. क्या बात आहे. जयेंद्र भोईर यांचे सुपुत्र देखील आहेत. पारस पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. पारस 4G. क्षेत्रामध्ये थोडासा बदल केला जातोय. दुसऱ्या कधी पुढचा चेंडू. पारस ओ लॉफ केलाय. ओर पिच टाकलाय, समोर टाकलाय, आडव्या बाटने खेचलाय, पाठवलाय चेंडूला यावेळेला. वाईड इश लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. गिडजे हंसिका देखील येत आहेत बघा. तिचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. तिच्याच नावाने संघ खेळत असतो वैदेही. हंसिका. चेंडू लाईन पावी लागणारे. प्रचंड वेगाने चेंडू टाकलाय, पण दिशा खराब तर दशा खराब. पंच पायचा आता खून करतायत. 1+1 म्हणजे 2 धावा. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता वेळेला 24 धावा. वैदेही हंसिका 11. वाकलन अजितपर्यंत वाकलन ट्रॉफी. हंसिका देखील येतात, तिचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. 24 धावा. पारस. ओ चांगला चेंडू यावेळेला. वाईड यॉर्करचा वापर केलाय, ड्राईव्ह केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. गुड थ्रो.
एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल 25 धावा आपण पाहू शकता. स्ट्राईक एंडला आता बॅटर येतोय. यावेळेला आपण पाहू शकता तुषार येतोय. 25 धावा लागल्या दाखल करती. बेलिवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. पारस राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू. यष्टिरक्षक बीट होतोय. बॅकिंग येतोय थर्डमॅन वरनं. वेग प्रचंड आहे. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय पारस. 4G कैलास 4G, किशोर 4G, डोनाल्ड 4G, निवेदक वेग 4G भरपूर आहेत या गावात. पारस अजून एक डॉट चेंडू. काय भन्नाट वेग आहे. जबरदस्त गोलंदाजी केली इथून. शाहू पाटील इथे जर मीटर असताना आपल्याला समजलं किती वेगाने चेंडू टाकला गेला. 140 150. क्या बात आहे. या षटकात धावाला तब्बल 11. एक षटकार देखील जाऊन सुद्धा 11 धावा. मिळून देतो तुषारला 6 धावा. JDM बेलिवली संघाला 6 धावा. षटकार. जबरदस्त क्रिकेटर. फायटर क्रिकेटर. लढवई आवृत्तीचा क्रिकेटर. 33 धावा. तुषार हा चेंडू स्वीप केलाय. जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले आहेत. प्रयत्न खूप चांगले केलेत. खूप चांगले प्रयत्न केलेत. अप्रतिम प्रयत्न. नाही थोडंसं फंबलिंग झाले बुटांमुळे. थोडंसं आपण तर घसरले देखील होते. पण स्वतःला सावरलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. राहुल आहेत. राहुल 4G. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 35 धावा. बाळा फक्त धावा बघ. बैलांचं नंतर बघू. नाही तू चुकला तर मी चुकेल. मी चुकला तर तो तिकडं लाईव्हवाला चुकेल. असं नको करूस. पुढे जर जायचं असेल ना तर थोडंसं क्रिकेट खेळताना क्रिकेटकडे लक्ष दे. आम्हाला पण बराच छंद होता शर्यतींचा पण सोडून दिला या लाईनीकडे वळाल्यानंतर. तुषार
हो उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहेत. चेंडू चालला यावेळेला डीप स्क्वेअर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आलाय मिड विकेट, गुड थ्रो. खूप चांगली फेकी, खूप चांगली फेकी आहे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 37. सिद्धेश 4G अंतिम चेंडू, जीत भोईर या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत. गणेश भोईर आपण यायचंय ग्रामीणचा चित्ता. गणेश कुठे? चला गणेश या. धावसंख्या धाव फलक 39. अंतिम षटक. गणेश यायचंय ग्रामीणचा चित्ता. चौदा म्हणजे धावा झाल्यात 39. 39 धावा धाव फलकातील लागल्या आहेत. कोणता संघ? VRCC उसाटणे संघावर फाईट बॅक करतोय. आजच्या दिवसातील ती अंतिम मॅच असणार आहे, त्यामुळे उसाटण्याचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. वेळ जाता कामा नाहीये. कारण का शाहू पाटील जर बघितलं तर सूर्य हळूहळू आपण आता यावर लवकर जातो असताना. 4 वाजल्यात म्हणजे इनिंग संपता 4:30 होतीलच. त्यामुळे लवकर या, तुम्ही लवकर या. टॉस देखील केला जाईल नंतर, मग लवकर एक कॅप्टन येतो, एक कॅप्टनला थांबायला लागतं. आज आपण बोलले तर शेवटचा दिवस देखील असणार आहे. कुटारी चषकामध्ये जबरदस्त स्पर्धा. संस्कार आलाय, संस्कार. संस्कार ब्रँड देखील आहे बॅटचं खूप मोठं. पारगावचा आपण बोलतो आकाश तारेकर 30 बॅट वापरतो. खूप जबरदस्त शॉप आहे. आम्ही देखील त्या बॅट शॉपला व्हिजिट दिली होती. संस्कार आला. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. प्रणितला आपण पाहू शकता. ओ खेचलाय. कैलास 4G ने प्रयत्न केला पण त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. षटकार. चेंडू चाला वेगाने. क्षेत्ररक्षक आल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या दाखल करते 48. जेडीएम बेलिवली संघ 48 धावा झाल्या आहेत. आता इथून किती धावा होतात पाहिजे? 50 प्लस किती धावा होत आहेत? चेंडू बाकेत अजून या षटकातील 3. संस्कारने कमबॅक केलंय षटकार आल्यानंतर. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या 49. षटक. संस्कार पंच वाईट चिकून करतायत. 50 धावा. दबाव 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 खाली वावरताना दिसतो हा संघ. आता कैलास 4G आल्यास सांगायला, कारण आता गरज आहे. कारण लाईन आणि लेन तुम्हाला टाकायची आहे, ते ऑफस्टम वरती टाकायचे. ऑफस्टमच्या बाहेर टाकला तर पंच वाईट चिकून करतील. हा चेंडू लिडिंग एज. फाईन लेगच्या डोक्यावरनं लॉंग स्टॉपला चेंडू निघून जातोय. चौकार. धावसंख्या धावफलकाती 54. चांगली गती राखली बघा जेडीएम बेलिवली संघ.
चेंडू बाखेत अजून या षटकात येईल 2. बघा ज्या संघाने 80 धावा बनवल्या त्याच्या समोर कितीचं लक्ष राहतं पाहायचंय. चांगला चेंडू, हा चांगला चेंडू, ही गती खूप चांगली. अशा प्रकारची गती टाकणं फार गरजेचं आहे. आणि कैलास फौजी तेच सांगत असेल कदाचित तुझ्याकडे टप्पा व्हेरिएशन चांगलं आहे ते तुला टाकायचं. ओव्हर पिच टाकायची नाही, शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी टाकायची नाहीये. अंतिम चेंडू 54 झालेत. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. अंतिम चेंडू ओ उडवलाय, उंच गेलाय आणि चेंडू चाललाय सीमारच्या पार. षटकार. धाव संख्या 60. 61 ची गरज आहे या षटकात धावा आल्या तब्बल. आपण त्या संस्कारच्या तुमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 61 धावा करायच्या आहेत. 15-25च्या सासन धावा करायच्या आहेत. 21 धावा आल्या त्या षटकात. डीजे सलामीची जोडी मैदानात कोण येतं पाहायचं आता. उद्याचा दिवस देखील फार महत्त्वाचा दिवस आहे. उद्या मॅचेस दीपू जरा आमच्यापर्यंत मॅचेस पोहोचवायच्या आहेत उद्याच्या. त्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू कारण उद्याचा लॉट्स फार महत्त्व आहे. उद्या यायला विसरू नका प्रेक्षकांनी. उद्या चांगलं क्रिकेट बघायला मिळेल, क्वालिटी क्रिकेट बघायला मिळेल, भिवंडी विभागाचं क्रिकेट बघायला मिळेल, रायगडचं क्रिकेट बघायला मिळेल तुम्हाला. पहिलीच मॅच असेल ती बरोबर इथे तुम्हाला रिपोर्टिंग करायचं 9 वाजता. पहिली मॅच आपण पाहिली तर जय हनुमान आपण तर कांबोटे पक्ष वडू नवघर. दुसरी मॅच असणारे आपण पाहिली तर भूमी लिओन मांडा विपक्ष कारिवली. आणि त्याच्यानंतर मॅच बघितलं पारगाव विपक्ष आपण पाहिली तर हर्षिका 11 भावाले. एक जबरदस्त ताकदवान संघ आहे. नॅन्सी माऊली 11 विपक्ष मॅन्सी माऊली 11 सुरे विपक्ष आपण पाहिली तर त्यांच्या अगेन्स्ट परी 11 कारावे असे संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. नाही उद्याचा क्रिकेट बघायला विसरू नका कारण जबरदस्त भावाले संघ देखील इन ॲक्शन मध्ये असणार आहे. यावर्षी बघितलं तर भावाले संघ खूप चांगली काम करतोय. सलामीची जोडी आपण पाहू शकता मैदानात दाखल होते यावेळेला किशोर आणि ओमकार. ओ पहिला चेंडू स्वीप केलाय
पाठवला यावेळेला आपण तर चेंडू थांबलाय गती थोडी कमी झाली. चेंडू पडल्यानंतर जिथे माती खोदली ना तिथे पडला चेंडू आणि थांबला. गोलंदाजी मार करतो. पहिलं षटक घेऊन सूरज आहे. सूरज फलंदाजी केली अपयशी राहिला पण आता गोलंदाजी कशा प्रकारे करतो पाहायचं. 60चं लक्ष. 2 धावा धावफलकात लागल्यात. चला उसाटण्याचे कॅप्टन. हा चेंडू लाईन पावी लागणारे पंच दंडित करताय. धावसंख्या धावफलकात 3. तीन धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. 20-22 धावा आल्या तर इथून मॅच मध्ये मजा येईल. वेल लेप केलाय. पंचकुंटाची खूण करत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. 3 धावा झाल्यात 3 चेंडू मध्ये. सूरज हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळवली सूरजने. बॅटर बाद कैलास मोजी. आपण पाहू शकता बैला कैलास फोर्जी येतोय. किशोर बाजाला ज्या संघाने पहिल्या 5 षटकामध्ये आपण तर जबरदस्त धावा उभारल्या होत्या. चिंचोली बी संघामध्ये 80 धावा केल्या. तो संघ कुठेतरी 61 धावांचा पाठलाग करताना थोडासा सुरुवात चांगली होत नाही. जेडीएम बेलोली संघाविरुद्ध चला VRCC उसाटणे संघनायक आमच्या व्यासपीठावरून थांबायचं. नेक्स्ट मॅच तुमची असेल. इथून जो संघ जिंकेल तुमच्यावर फाईट बॅक करेल. नवीन बॅटर कैलास फोर्जी आले आहेत. सूरजला यश मिळालंय. सूरज राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. ओ फटका चांगला टकावा झाला. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खूप चांगला फटका बघायला मिळालाय. 1 बाउंड चेंडू चाललाय सीमारच्या पार. चौकार. आपण पाहू शकता चेंडू झालाय आपण तर 4. 7 धावा झालेत ना. अशाच प्रकारची बॅटिंग करणं फार गरजेचं. आक्रमण करणं फार गरजेचं आहे. समोरचं लक्ष किती मोठं नाही लक्ष्यापर्यंत पोहोचायचंय. त्यामुळे आक्रमण करणं फार गरजेचं आहे. सात धावा धाफल करते. टॉस डाऊन द ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण मिळवलं. क्षेत्ररक्षण वेगाने आले आहेत. 8 धावा. चेंडू कट केला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय पॉइंट क्षेत्राकडे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता 12 धावा. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 12. 49 ची गरज आहे. 18 चेंडूमध्ये होतील धावा. कैलास फोर्जी सारखा बॅटर थांबला तो काहीही करू शकतो मैदानावर. चला चला फास्ट की अजून एक मॅच आम्हाला कव्हर करायची बघा. 4:20 झाले आहेत. त्यामुळे विनंती करतोय
VRCC उसाटणे संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबा. बोल ना. आता मला पण जाणकार नाही बघ याला गेला विचार 12 वाजता नेणार होते. हो का मला पण मी टाकणार होतं पण आता कोण बोलत नाही टाक म्हणून मग नाही टाकला. मी आता वाकलं ना करता कमेंट. तसंख्य धावफलकात आपण पाहू शकता या बैला पहिल्या षटकात 12 अजून 49 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर येतो या बैला JDM बेलेवली संघाच्या माध्यमातून. वेदांत आला स्ट्रायकेला. आपण कैलास फोरजीला पाहू शकता. कैलास फोरजी थांबला तर धावा होतील. वेदांत फुलटॉस आहे. एक धाव इथे कंप्लीट केली होते. नो चेंडू घोषित केला. 1+1 म्हणजे येणारा चेंडू फ्रीट. 14 धावा धावफलकाती लागल्यात. आता मुक्त का चंदन घिसमेर नंदन पाच कशा प्रकारे त्यांनी चंदन घसतोय का आता. ओमकार नेक्स्ट मॅच देखील फार चांगली बघायला मिळेल. 2 सामने जिंकल्यात उसाटणे संघाने. फ्रीटचा चेंडू वेदांत गोलंदाजी मार्कवर टाकला. ओमकार चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. हा चेंडू देखील यष्टीरक्षक बीट थर्ड मॅन बीट लॉंग स्टॉपला गेलाय. पंचांचा इशारा तर चेंडू सीमारेषा पार. कशासाठी हाईट फॅक्टर बघायचं जरा. थर्ड अंपायर फेकी चेक. हा येतो 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 येतो. चला जरा लवकर मॅनेजमेंट कमिटी. चला उसाटणे संघ आपण पुन्हा एकदा कॉल केला जातो बघा मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. रिपोर्टिंग करा. आपण आला असाल तर संघनायकांनी यायचंय. अठरा धावा धाफल करते. वेदांत फटका चांगला या वेळेला ड्राईव्ह पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकतो यावेळेला 20 धावा 2-0. 20 धावा आपण धावफलकाती पाहू शकता यावेळेला 2-0. 20 धावा धावफलकाती लागल्या आहेत. कारण इथून अजूनही 41 ची गरज आहे. वेदांत राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. टाकला ओमकार. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला हवेमध्ये. स्वीवाकावरला चेंडू वेगाने चालला. 1 मिनिटे. गुड थ्रो. धावसंख्या धावफलकात 21-40 ची गरज आहे अजूनही. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. इथून आता कैलास फौजीला हवाई हल्ले करावे लागणार आहेत. वेदांत पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला कैलास. ओ स्विच हिट. बुद्धीचं क्रिकेट. चेंडूला पाठवलं या वेळेला थर्डमॅन सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती 25 धावा. 61 ची गरज असताना 25 आल्या आहेत धावफलकावरती.
अजूनही 36ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. तर कैलास 4G सारखा बॅटर जोपर्यंत मैदानात आहे ना तोपर्यंत धानसा संघ विजयाच्या आशा धरू शकतोय. प्रचंड गुणवत्ता आहे. कित्येक सामने त्यांनी अशा अडचणीतून संघाला बाहेर काढून दिले आहेत, विजय मिळवून दिले आहेत. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. पायचीतचं स्ट्रॉंग अपील केलं जातं यावेळेला. धावसंख्या 26. आता पाहिजेत आपण तर अजूनही 36 इथून 35ची गरज आहे. 61ची गरज असताना धावा झाल्यात. धावफलक आपण पाहू शकता बेला 26 झाल्या आहेत. म्हणजे अजूनही 35ची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही या षटकातील वेदांच्या चेंडू गुडलॅस पण टेकअप झाला. डॉट चेंडूची समाप्ती. 12 चेंडू मध्ये 25 झाल्यात. 12 चेंडू मध्ये अजूनही 26 झाल्यात. 12 चेंडू मध्ये अजूनही 35 करायचे आहेत. होतील 35, पण त्यासाठी तुम्हाला आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्फत कोण येतोय जेडीएम बेलोली संघाच्या माध्यमातून. चला चला फास्ट घ्यायचंय. फास्ट घ्या. मंगेश येते गोलंदाजी मार्फत. मंगेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला ओंकारला आपण बसतो. ओंकार 4G. कैलास 4G बंधूंची जोडी मैदानात आहे. अनुभवी तो पाना लावा लागणार आहे. या षटकाचा धावा करावा लागणार आहे. 20 धावा आल्या तर मजा येईल. जरी 15 आल्या तरी शेवटच्या षटकात 20 धावा करू शकतात त्यांचा संघ. एवढी ताकद या दोन बॅटरकडे. मंगेश गोलंदाजी मार्कवर वाकलंगाव एन करून लेफ्ट आर्मर आहे. हो फटका चांगला यावेळेला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. चेंडूला फीड करतोय. इथे बॅटर बाद होतोय. धावसंख्या धावफलकाची 27. 34ची गरज आहे. अजून 11 चेंडूमध्ये 34ची गरज आहे. शकता राहुल येतोय. ज्या राहुलकडने एक झेल सुटला आणि तिथे 2 षटकार आले. तो राहुल आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 27 धावा धावफलकातील लागले आहेत. ओंकार बाद झालाय धावबादच्या स्वरूपाच्या. ओंकारने खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. कैलास देखील आहे मैदानावर. किशोर 4G आउट झालाय. सलामीची जोडी बाद झाली आहे. मंगेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. आणि अशा प्रकारचे डॉट चेंडू दबाव वाढवणार आहे आता धनसर संघावरती. मंगेश गोलंदाजी मार्कवर. मिड ऑफ लाईट क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक लॉंग ऑफ ला क्षेत्रक्षण पाहू शकता. ओ फटका लॉक केलाय. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. मध्ये आपल्याला बघायला मिळालंय. प्रेशराइज क्रिकेट बघायला मिळालंय. सनील घरत. मंगेश तू सनील. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. हो चांगला चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय. ड्राईव्ह करण्यासाठी पुढे सरसावलं येते. डॉट चेंडूची समाप्ती. आता थोडासा संघर्ष वाढलाय. चेंडू बाकेत अजूनही आमचे गुडलेखक मला सांगतायत यावेळेला
हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता. बॅटर बाद. सुनील देखील बाद झालाय. षटक संपलंय. कारण 61 ची गरज. धाव फलकाती धावा लागल्या फक्त आणि फक्त 27. अजूनही 34 ची गरज आहे. 5 षटकार 1 चौकार. षटकारांच्या भाषेत म्हणायचं झालं तर. पण मारणार कोण? विकेट्स गेले तब्बल 3 गडी बाद झालेत. अंतिम षटकात 34 धावा पाहिजेत. 27 झाल्या आहेत. विकेट समान आहेत. टॉस तानसरे म्हणजे विकेट गमावतात तेथे चालू शकतायत. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला प्रणित आलाय. ओ फटका चांगला यावेळेला. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. जमिनी लगत झेल उचललाय बघा. बॅटर बाद. पारस पाचचा कशा प्रकारे आता बॅटिंग करतायत. प्रणित चांगला चेंडू होता यावेळेला. फुल इंडिलेचा चेंडू बॅटरपर्यंत निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती. फक्त औपचारिकता पूर्ण करायची आता स्टेडियम बेलोली संघाला. जे नक्की आता इथून स्पष्ट होतोय की बेलोली पक्ष आजच्या दिवसातील शेवटची मॅच असणार ती VRCC उसाटणे बरोबर मॅच होईल. उंच गेलाय चेंडू. लांबी गाठतो का पाहायचंय. षटकार. अठ्ठावीस धावांची गरज आहे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. नाही आमच्या गुणलेखकाला हे गाणे आवडतात. शाहू पाटील 2 पाठ आहेत त्यांचे गीत. चौकार. चेंडू 24. चांगला फटका याला. डाऊन डी ग्राउंड. लॉंग ऑफला चेंडू चाललाय. धाव घेत नाहीयेत का? घेतली धाव. आता फक्त औपचारिकता पूर्ण करायची. चेंडू बाकी फक्त आणि फक्त बाळा 1. नंतर त्या विषयावर बोलू आपण. फक्त स्कोअरकडे लक्ष द्या तुम्ही. आता मलाच कंटाळायला लागलं. डॉट चेंडूची समाप्ती. चला कॅप्टन लगेचच आहे. या सामन्याचा मान ऑफ द मॅच आपण लगेच घोषित करू. चला VRCC उसाटणे संघाचे संघनायक टॉस साठी या आलेत. चला कॅप्टन यायचं लवकर. JDM बिलेवली चला लवकर.
तर प्रणित ज्याने गोलंदाजी करताना 9 धावा केल्या, एक विकेट देखील मिळवली. तुषार ठरतो या सामन्याचा मार द मॅच, ज्याने बॅटिंग करताना संघ थोडासा अडचणीत होता. 33 धावांचं योगदान दिलं. तर तुषार ठरतो